भारत हा अनुकरणीय देश आहे. आपल्या ग्रामीण भागातील लोक ज्यावेळेला एखादी चांगली घटना घडते त्यावेळेला ती लोक त्याचं फॉलो करतात साधारणतः. आणि सुरुवातीला ह्या सगळ्या योजना आहेत, कुठलीही चांगली जर योजना आणायची असेल ग्रामीण भागामध्ये तर थोडंसं पहिले निगेटिव्हिटी नरेटिव्ह खूप त्याचा अगोदर तयार झालेल्या लोकांच्या. स्वच्छतागृहाचं सुद्धा असंच होतं. लोकांना सवय लागलेली होती, बाहेर गेल्याशिवाय पर्याय नव्हता किंवा बाहेर लोक जात होती. त्यामुळं लोकांचं कसं होतं, त्यावेळेला लोकांच्याकडे पैसे पण कमी होते. स्वच्छतागृह म्हणजे बांधायचे म्हणजे त्यांची एक कल्पना होती की 25-30 हजाराचाच शौचालय पाहिजे, असं त्यांची एक साधारणतः धारणा होती. आणि तेवढे पैसे कुठून आणायचे. परंतु शोषखड्ड्यासारखा शौचालय किंवा एखादं असं योजना असती की त्याच्यामध्ये शासनाचं अनुदान देखील असायचं. आणि हे अनुदानाच्या एक प्रोत्साहन असायचं अनुदान म्हणून. आणि त्यामुळं लोकांना प्रवृत्त केलं गेलं. तर मी उदाहरण म्हणून सांगतो, मी हुबालवाडी म्हणून ग्रामपंचायतला होतो आणि मला चॅलेंजिंग म्हणून तिथं टाकलं होतं. म्हणजे ते गाव निर्मल ग्राम करायचं होतं 6 महिन्याला. आमचे दीपक चव्हाण म्हणून व्हिडिओ होते. मला म्हणले आपल्याला श्रीधर हे आपलं गाव आपल्याला स्वच्छता हागणदारी मुक्त करायचं आहे आणि हे चॅलेंजिंग काम आहे. युनिसेफनं ह्याला आपल्याला चॅलेंज केलं, ही गाव तुम्ही करून दाखवा. मी ते गावचा चार्ज घेतला. खूप अडचणी होत्या. हुबालवाडी म्हणजे हे होतं, म्हणजे खूप प्रॉब्लेम होते. आम्ही जे लोक स्वतःहून बांधणार आहेत त्यांना प्रवृत्त केलं, ते बांधायला सुरुवात केली. पण जे बांधणार नव्हते त्यांना आम्ही बँकेचं लोनच्या संदर्भात हे सांगितलं की तुम्ही लोन घेऊन बांधा, पण बांधा. लोकांना एक सवय लागली पाहिजे. म्हणजे स्वच्छतागृहात जर जायची सवय लागली की लोक ऑटोमॅटिक त्याचं हे होतात. आज आता आपण खेड्यापाड्यात बघतो की आज लोकांना त्याचं हे वाटतंय बाबा आम्ही नाही, बाबा आमचं स्वतःच लोक बांधकाम कुठले नवीन बांधकाम करताना पहिला स्वच्छतागृहाचं नियोजन करतात. त्याचं फलित आहे की लोकांच्या जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि लोक सुरुवातीला जरी म्हणजे निगेटिव्ह असले तर परंतु हळूहळू पॉझिटिव्ह होतात. आणि काही वेळेला त्या ठिकाणी दंडात्मक किंवा एखाद्या वेळेस निर्मल ग्राम हागणदारी मुक्तमध्ये स्क्वॉड म्हणून असायचं, निर्मल पहाटेचं स्क्वॉड असायचं, मॉर्निंग स्क्वॉड म्हणतो आपण. त्या मॉर्निंग स्क्वॉडच्या माध्यमातून सुद्धा लोकांना थोडं दाखवल्याशिवाय, म्हणजे दंड दाखवल्याशिवाय सुद्धा लोक करत नव्हती. त्यामुळे ह्या सर्व बाबीच्या अनुसरून IAC म्हणा, जनजागृती म्हणा, लोकसहभाग, ह्या सर्व बाबी घेऊन आपण ह्या कामात भाग घेतला. आणि निर्मल ग्राम ही खूप छान योजना होती. म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं तर सन 1992-93 साली केंद्र सरकारनं ग्राम अभियान आणलं. त्यानंतर ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम आणला. त्यानंतर निर्मल ग्राम पुरस्कार चालू झाला. त्याचं परत संपूर्ण स्वच्छता अभियान चालू झालं. आणि आता केंद्र सरकारचं स्वच्छ भारत मिशन असं साधारणतः नाव बदललं. फक्त मेन मोटो आहे की स्वच्छता हा खूप महत्वाचा. आणि स्वच्छता, एक कुटुंब जर स्वच्छता करत असेल आणि दुसरं कुटुंब अस्वच्छ करत असेल तर त्या दोन्ही कुटुंबाचा जर आपण विचार केला तर त्या अस्वच्छ असणाऱ्या कुटुंबाचं जे आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे किंवा ते आर्थिक नुकसानीत जातात त्याला कारण अस्वच्छताच आहे. त्यामुळे हे जे पटलं, लोकांना हे पटलं आणि मग लोकांनी त्यात हळूहळू सहभाग घेतला. आज आपण बघतोय की निर्मल ग्राम सारखी योजना आता लोकांना सांगायला गरज लागत नाही शौचालय बांधा म्हणून. आता ऑटोमॅटिक लोक बांधतात. असंच विषय प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्यामुळेच लोकांत जी गावं निर्मल झाली किंवा स्वच्छता झाली. मी जर माझ्या कारकिर्दीत जवळपास किल्ले मच्छिंद्रगड म्हणून गाव होतं, बेरडमाची गाव होतं, दुधारे होतं, हुबालवाडी होतं, कोळे होतं, नरसिंहपूर होतं. या जवळपास 7-8 गावात ही योजना राबवली. काळमाडीसारख्या गावामध्ये मी असताना सुद्धा 6 वर्ष ह्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सुद्धा भाग घेतला. आणि तिथं सुद्धा जे उर्वरित शौचालय होती ते बांधकाम करण्यासाठी पूर्ण केलं. पण माझा नोकरीत ग्रामसेवक म्हणून नोकरी असताना माझा प्रायोरिटीचा कार्यक्रम होता तो स्वच्छता. म्हणजे जरी माझी नोकरी ग्रामसेवकची असली तरी मला मी प्राधान्याला स्वच्छतेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे.